गणेश चतुर्थी एक ऐसा पर्व जो कि भाद्रपद महीने के शुक्ल चतुर्थी से होकर अनंत चतुर्थी तक चलता है। कई साल पहले ऐसा कहा जाता है कि गणेश उत्सव के समय गणपति जी की पूजा 10 दिन 10 अलग अलग जड़ी बूटियों से की जाती थी और जब उनका विसर्जन किया जाता था तब तालाब का पानी स्वच्छ हो जाता था। उस समय लोग तालाब का ही तो पानी पीते थे। छत्रपति शिवाजी महाराज के ज़माने से यह उत्सव एक पारिवारिक परंपरा के रूप में महाराष्ट्र में मनाया जाता आ रहा है। परंतु लगभग सन 1893 की बात है जब परंपराओं में परिवर्तन लाने की ज़रूरत आ पड़ी। उस समय भारत ब्रिटिशों के कैद में था और वो लोग भारतीयों को एक साथ मिलने से रोकते थे। इसीलिए लोकमान्य गंगाधर तिलक इन्होंने सन 1893 में गणेश उत्सव का गठन विंचुरकर वाड़ा पुणे में किया। और सज्जनों, ये तो इतिहास की बात थी। आइए अब जानते हैं हमारे सोसाइटी का गणेश उत्सव परंपरा कब से शुरुआत की गई। अपने सोसाइटी के श्री किशोर देसाई इनसे। काका, आज आम्ही तुमच्याकडे गणपतीबद्दलची माहिती म्हणजे गणपती केव्हापासून सुरू झाला किंवा आता त्याचं काय स्वरूप आहे सगळं जाणण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय आणि आज तुम्ही आम्हाला योगायोगाने भेटला आणि तुमचा वेळ आम्हाला तेवढा दिला त्याबद्दल म्हणजे खूप बरं वाटलं तुम्ही आमच्याशी बोलताय ते। तर फक्त एवढंच विचारायचं होतं की म्हणजे आपला गणपती केव्हापासून सुरू झाला किंवा त्याची संकल्पना कोणी मांडली? बरोबर। आता असं आहे, बिल्डिंग आमची साधारणतः 91ला तयार झाली, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं। त्याच्यानंतर काही लोक राहायला आली, सुरुवात झाली। 92ला खऱ्या अर्थाने बिल्डिंग भरली, पूर्ण सगळे लोक राहायला आले आणि सगळी बिल्डिंग सगळ्या 60 आमचे फ्लॅट आहेत, 60 फ्लॅटमध्ये लोक राहायला आले। त्याच्यानंतर सगळी एकाच कंपनीचे लोक आहेत आम्ही सगळे। त्यामुळे असं असायचं आहे की गणपतीचा उत्सव आला की आमच्या बिल्डिंगमध्ये त्यावेळी 4 जणांकडे गणपती असायचे। पण नंतर असं एक वाटलं की आपण एक सोसायटीचा गणपती का असू नये। त्यामुळे त्यावेळी एक आपल्याकडे श्रीधरन होते, ते म्हणाले की आपला एक सोसायटीचा गणपती असला तर जरा बरं होईल। काय एक 1.5 दिवसात किंवा कसं जसं असेल तसं जो असेल तर तुम्ही तसं मॅनेज करा। आणि त्या दृष्टीने आम्ही म्हटलं बघ एक मीटिंग घेतली त्याकाळी आणि त्या मीटिंगमध्ये एक ठरवलं। ते साधारणतः आम्ही 95च्या आसपास 1995ला असं ठरवलं की एक गणपती उत्सव आपला एअर पॅलेसचा एक असावा आणि त्या दिवशी 95 साली आम्ही पहिला गणपती इथे चालू केला। देवियों और सज्जनों, बदकिस्मती से उस समय फोटोग्राफी का माहौल नहीं था, इसीलिए उस समय के यादों के अलावा हमारे पास और कुछ नहीं है। साल 2008 की बात है। उस समय अपने सोसाइटी में गणेश उत्सव के मनाए जाने के तरीके में परिवर्तन आया। आइए हम सब जाने वो परिवर्तन क्या है। 95ला तुम्ही जेव्हा गणपती चालू केला तेव्हा तो थाटामाटात होतच होता आणि त्यानंतर मग जेव्हा उतारवयामध्ये गेला तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की हा गणपती आता कोणाकडे द्यावा? मग तेव्हा तुम्ही काय केलं, म्हणजे कोणाकडे दिला तो? आता बघा 95 आणि आज नाही म्हटलं तर त्यावेळी आम्ही 20 वर्षांनी तरुण होतो। म्हणजे असं व्हायला लागलं की आम्ही नंतर असता ते सगळं आम्ही ते करायचो। आता काय झालं की आता तुम्ही जे मला इंटरव्ह्यू माझे घेण्यासाठी आलेले आज मला ही त्या काळी गोट्या खेळायची, आमच्यासमोर गोट्या वगैरे खेळायची, लहान होते, काही जण नुसते चालत होते, काही जण KGमध्ये जायचे। असं वातावरणामध्ये ज्यावेळी नंतर पुढे असं झालं। आता हे म्हणजे तुम्ही मुलं आता म्हणजे पदवीधर झालात, कोण इंजिनियर, डॉक्टर, कोण असे सगळं आपलं प्रोफेशनल त्याच्यामध्ये सगळी मुलं आली। त्यानंतर असं वाटायला लागलं रे आम्हाला पण आता काही धावपळ काही झेपत नाही, कारण ड्युट्या अशा असतात। त्यामुळे असं वाटलं की हे आता ही मुलं व्यवस्थित करू शकतील। म्हणून एक दिवशी आम्ही साधारणतः मला वाटतं 2008 साली असं एक ठरवलं आम्ही की हे आता मुलांकडे जर दिलं तर कसं होईल। पण त्यावेळी काही जणांचं असं हे आलं, मत आलं की बरं हे मुलांना झेपेल का, सगळं करतील का मुलं सगळी? तर म्हटलं हे बघ काय आहे, काही वेळा असं असतं की मुलांकडे आपण जबाबदारी दिली तर कोणीही माणूस जबाबदारी एकदा त्याच्यावर पडल्यानंतर तो व्यवस्थित करणार एवढी खात्रीच आहे। आणि आम्ही म्हटलं काय आम्ही तर कुठे जात नाही, आम्ही म्हटलं त्यांच्या मागे उभे राहणार आहोत।
जे काय कमी जास्त होईल, जी काय हेल्प लागेल, कुठलीही हेल्प, मग ती आर्थिक असो म्हणा, काही शारीरिक असो किंवा इतर काही सजेशन्स असतात का, तर ह्याच्यासाठी आम्ही म्हटलं फक्त जस्ट मुलांच्या मागे उभं राहतो, समर्थपणे मागे उभं राहिलो आम्ही आणि म्हटलं हे सगळं तुम्ही करा. आणि त्या मुलांना आम्ही एक विश्वास दिला की बा तुम्ही हे सगळं करू शकता आणि तुम्ही करा, आम्ही फक्त तुमच्या मागे उभे आहोत. त्या वर्षापासून त्या मुलांनी सगळं व्यवस्थित हे सगळं आजपर्यंत, तर आता 2014 यावर्षी पण ते त्यांचं सगळं हे आजपर्यंत सगळं चाललेलं आहे. देवियों और सज्जनों, वर्ष 2012 और 13 के कुछ छंद फोटो उपलब्ध हैं, आइए उनका लुत्फ लेते हैं. यावर्षी म्हणजे गणपतीचा रिव्ह्यू काय, म्हणजे 2014चा? 2014चा रिव्ह्यू आता मुलं आली, तुम्ही आलात, त्यानंतर आम्ही पण विचारलं, बरं डिस्कस केला काय ते लेटेस्ट ह्या वर्षीचा जो काय टॉपिक असेल किंवा कसं जे असेल ते आम्ही ते त्यांच्यावरच सोपवलं आहे, काय विषय घ्यायचा किंवा कसं घ्यायचं. पण लेटेस्ट जरा असलेला बरा असं वाटतं की कुठेतरी काळाच्या जवळपास आपण असल्यासारखं वाटतं, त्यामुळे तो तसा असावा असं वाटलं आणि तो विषय पण आम्ही त्यांच्यावरच सोपवलं आहे, सगळंच त्या मुलांच्यावर आम्ही सोपवतो. आणि दुसरं असं असतं की आम्ही सांगतो मुलांना की या बिल्डिंगमधून जे काही कॉन्ट्रिब्युशन येतं ते सगळं कॉन्ट्रिब्युशन जमा करायचं, त्याच्यामध्ये सोसायटी थोडंसं फंडमध्ये त्यांना देतं आणि ते झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे ते सगळी मुलं त्या पैशाचा व्यवस्थित हिशोब बॅलन्स शीट सगळी तयार करून ते बॅलन्स शीट एक बाहेर लावतात, बी आणि सी विंगच्या इथे, आमच्या ए विंगच्या इथे लावतात आणि एक त्याची बॅलन्स शीटची कॉपी सोसायटीला देतात. त्यामुळे तसं हिशोबासंदर्भात कोणालाही डाऊट घेण्याचा काही चान्सच नसतो. आणि दुसरी गोष्ट असं असते की मला एक विशेष कौतुक असं आहे की आमच्या ह्या सोसायटीतून जो काही पैसा जमा होतो त्या पैशामध्ये एक सगळं कार्यक्रम होत नाहीत, पण मुलं त्याच्यामध्ये काय करतात की आपलं स्वतःचं, आता त्याच्यामध्ये काही मुलं नवीन जॉबला लागली म्हणा किंवा कुठे काय लागली तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्लस मायनस चांगले असे काही प्रसंग येत असतात. त्यानिमित्ताने त्यांनाही असं वाटतं की बघ चला आपण कुठेतरी 1000, 2000, 4000 रुपये मग ते पैसे टाकताना ते मुलं कधी विचार करत नाही. त्यामुळे त्याबद्दल पण आम्हाला थोडं त्यांचं कौतुकच आहे, कारण ह्या इतक्या पैशामध्ये हे होत नाही आणि हे बाकी सर्वांना कळावं म्हणून थोडंसं आम्ही बॅलन्स शीट बाहेर लावतो, त्यामुळे त्यांना पण ते समजतं असं एकंदरीत आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जे मुलांकडे हे सगळं सांभाळायला दिलं, गणपती मंडळ सगळं बा तुम्ही हे सांभाळा ह्या गणपती ह्याच्या सोसायटीचा, तो निर्णय आमचा काही चुकीचा नाही असं मला आता म्हणजे असं वाटायला लागलं की योग्य निर्णय केला. किंवा आम्ही ह्याच्यापूर्वीही तो करायला पाहिजे होता असं वाटलं, पण आता ते वाटतं की तो योग्य निर्णय आम्ही घेतलेला. आणि अजूनही विचारत होतं की न्यू इयर नंतर आपण फक्त गणपती असा एक सण साजरा करतो जिथे सगळेजण एकत्र येतात. तर हा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे काय सांगाल या परिस्थितीला की गणपती आणि न्यू इयर या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही झालं पाहिजे की एवढ्यावरच आपण थांबलं पाहिजे? नाही, गणपतीचा उत्सव तर झालाच पाहिजे मला. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, कुठल्याही प्रकारचं जाती धर्माचं बंधन न पाळता प्रत्येकाने किंवा कुठलंही असं रिजनल बा मी कुठला इथला नाही, ओरिसा आहे, आंध्राचा आहे, कुठल्याही साऊथचा, असं काही नसतानाही आम्हाला इथे सगळ्यांत एक आहे पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, त्या महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो, त्यामुळे गणपती हा सगळ्यांचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी सगळे व्यवस्थित इथे काही आपसातले काही न ठेवून इथे सहभाग घ्यावा आणि मुलांच्या मागे फक्त उभं राहायचं. ती मुलं सगळी करणारच आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम. आणि माझं असं एक सर्वांना असं एक
आव्हान आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला इथे खाली यावं. आता कसं असतं, आरती असते, आरतीवर आपलं माईकवर कोणते ओरडते, आरतीचा टाईम झाला लवकर या लवकर या, अर्धा तास ओरडते तो. असं नाही, एकदा कार्यक्रम फिक्स केल्यानंतर त्यापूर्वी 5 मिनटं सगळी मंडळी इथे हजर असली पाहिजे. तर ते असं वाटतं की बा मनापासून ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभाग व्हावा, प्रत्येकाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि आनंदाने उत्सव आपला साजरा करावा. दुसरी गोष्ट असं आहे की याने जसं आता मला विचारलं की आणखी काही कार्यक्रम करता येण्यासारखे असतात का, तर 31st कार्यक्रमाला आम्ही मॅक्झिमम जे काही असतं आपलं संबंध वर्षाचं जे काही म्हणजे मुलांना काही बक्षीस देणं, छोटासा कार्यक्रम वगैरे सगळं मॅनेज करतोच आपण. त्यामुळे आणखी काही असावं असं काही मला काही वाटत नाही. तरी पण तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही काही सुचवू शकता, आम्ही तुमच्या मागे तर आहोतच. सुचवूच तुम्हाला. आणि खूप बरं वाटलं काका तुमच्यावर बोलल्यानंतर. आपल्या बिल्डिंगलाही कळालं की कसा गणपती साजरा होतो आणि तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप आभारी आहोत तुमच्या. धन्यवाद. थँक्यू. आपण इथे आलात आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. गणपती दर्शकों, ये तो फिर भी कल की बातें हैं. आप सभी के लिए अपने सोसाइटी के गणेश उत्सव शायद आज और कल तक ही सीमित होगा, परंतु इसकी तैयारियां कैसे की जाती है आइए देखें. आज 24 तारीख दोपहर के 1 बजे से बच्चे लोग चार बकरी के लिए पे कर रहे हैं और अब तक लगा नहीं है, पर मुझे पता है जल्दी ये लग जाएगा.
27 ऑगस्ट दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही पेनला चाललेलो आहे श्रींची मूर्ती आणायला.